लापशी भाजत आली आता, कुळात खडे असतात. लापशी पण झाली, हा भात झाला. हे बघा देवबाप्पाचा कसा नजारा आहे. हे देवबाप्पाचे पुजारी आहेत. चला तर मंडळी, आज अजून एक ऑर्डर आहे. काम भारी आहे पण मजा त्याहून भारी असणार. इथं सतोबाला भंडारा बनवायला आलेलो आहे. हे महाराजांचा आपला आज भंडारा आहे. भंडारा बनवायची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. महाराज आपले सामान काढतात आता सगळे मिळून. भंडाऱ्याचं सगळं आतच ठेवलंय. हे आता चालू आहे बघा काम. पूजा सगळं देवबाप्पाचं भंडाऱ्याचं सगळं ज्यांचा कार्यक्रम आहे तेच सामान सेवा करतात आहे. त्यांनी सगळं बनवून देतात आहे ते. आज आपण सतोबा देवाच्या इथे भंडारा बनवायला आलोय. माऊलींनी खास बोलावलं म्हणून आज ही सेवा करण्याची संधी मिळाली. ही बघा लापशी आहे. आजच्या भंडाऱ्यासाठी लापशीचा प्रसाद बनवतोय. लापशी मंद आचेवर हळूहळू भाजायची आणि परतायची असते. घाई केली तर चव येत नाही, त्यामुळे शांतपणे आणि नीट बनवतोय. एक नंबर लागते लापशी. सुगंध पण मस्त येतोय आणि रंगही छान आलाय. खरं सांगायचं तर माझं पहिलं शिक्षण लापशीपासूनच सुरू झालं. आधी लापशी बनवायला शिकलो, मग करली, नंतर रवा, नंतर बुंदी आणि आता भरपूर प्रकारचे स्वीट्स बनवतोय. लापशी भाजत आली आता. आपण ह्याच्यात बदाम, काजू, ड्रायफ्रूट टाकलेलं आहे म्हणजे भाजत येतं. अर्धी लापशी भाजत आली की असं बदाम काजू टाकायचं म्हणजे ते पण भाजलं पाहिजे, टविष्ट लागतं ते. बघा लापशी भाजली बरं का. आता कसा चेंज झालाय कलर चेंज झालाय. अशी लापशी भाजायची. आपण पाणी ठेवलंय. लापशी भाजून झाली. आता आपण गूळ टाकूया. आपण आता गूळ टाकलाय. गोळ्यातले आपल्याला खडे काढायचे. गोळ्यात खडे असतात ते बघा कसं काढतोय. आपण आज गोळ्यातलं खडं काढणार आहे बरं का. खडं निघतात गुळात. बाकीचा आचारी काम करत नाही तेवढं कुटाणा जास्त म्हणून. पाणी असं खेळतं राहिलं पाहिजे. रोज असं पाणी खेळतं राहिलं पाहिजे. सगळा अंदाज असतो. मोजून काय नसतं. जाड लापशी असेल तर त्याला पाणी डबल आणि बारीक असेल तर दीडपट. माप सुद्धा तुम्हाला सांगतो क्लिअर. बघा लापशीला मंद आचेवर करायचं, जास्त फास्ट करायचं नाही. खाली गवत आहे. खाली जाळ लागत नाही. दीड मिनिट.
आणि हे टाकायचं. झालं बरं का, सांबार झालं. लापशीचं जरा थोडं नाराज आहे. लापशी पण झाली, लापशी झाली आणि हा भात झाला. डोंगर चढून आलेलो आहे. हे बघा देवबाप्पाचा कसा नजारा आहे. देवबाप्पाचा कसा नजारा आहे बघा, भारी वाटतंय. देवबाप्पाने सगळं भारी करून ठेवलंय सर्वांचं. हा डोंगर, हा डोंगराला पुढे देवबाप्पाला जायचंय वरती. आता सतोबा बिरोबाचं मंदिर आहे. इथं मी देवबाप्पाचा भंडारा करण्यासाठी आलेलो आहे. उंचाव आहे देवबाप्पाचा, खाली कार्यक्रम चालू आहे, खाली गाव आहे. हे देवबाप्पाचे पुजारी आहेत, हे माऊली देवबाप्पाचे पुजारी आहेत, दडस आहेत. हे आमचे महाराज कळतचे. बारशाचा आनंद कसा चालला होता देवा. बारशात गुळणाऱ्या पोळ्या मुठीने साखरा दुखतर सुपारिया भगवंता त्याच वेळेला बारशाचा आनंद झाला. रण हलग्या वाजत्यात, रणसिंगाचं शेड होत्यात. जसा आपला आता भगवंताच्या दारात ओवीचा कार्यक्रम चालला, असा गजर चालला होता. मावशीने त्या ठिकाणी विचार करून भगवंता त्यावेळेला बारस झालंय, आता बाळ रांगायला लागले या भगवंता माझ्या मावशी बालू माझ्या मावशी देवाच्या सेवेत बनवलेले जेवण वेगळंच समाधान देतं. अशीच सेवा करत राहण्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट असू द्या. देवा काय झालं होतं? राजेंद्र लक्ष्मण